हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 12. इष्टान भोगान हि वह देवः दास्यन्ते यज्ञभावितः तैः दत्तान् अप्रदाय एभ्यः यः भुक्तेस्तेनः एव सः. श्लोक क्रमांक 13. यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुज्यते ते तु अधम पापः ये पचन्ति आत्मकारणात्. यज्ञार्थाने यज्ञकर्म केल्यामुळे प्रसन्न झालेले देव तुम्हाला आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देतील, परंतु जो मिळालेले दुसऱ्यांसाठी उपयोगात न आणता स्वतःसाठी वापरतो तो मनुष्य चोर आहे. यज्ञकर्म करून मग जे उरेल ते सेवन करणारा सज्जन पापापासून मुक्त होतो, परंतु जो सर्व काही स्वतःच पचवायचा प्रयत्न करतो तो अधर्मी पापाचे भक्षण करत असतो. या 2 श्लोकात भगवंत श्रींनी यज्ञार्थाने केलेल्या यज्ञकर्माचे आणखी महत्त्व सांगितले आहे. कर्मयोग्याचे नित्य जीवनात आचरण कसे असावे ते सांगितले आहे. कर्मयोग्याने संसारी राहून संसार सांभाळून समाजात कसे वागावे ते विशद केले आहे. कर्मयोग संसारी राहूनच करायचा असतो. त्यासाठी कोणती पथ्ये पाळावीत त्याचा पाठ येथे दिला आहे. ते सांगताना येथे चोर आणि पापी यांची जरा विलक्षण व्याख्या केली आहे. इष्टान भोगान हि वहा देवहा दास्यन्ते यज्ञभावितः. भगवंत श्री संसारी मनुष्याला एक ग्वाही देऊ इच्छितात. ते संसारी मनुष्याला सांगत आहेत की तू आपले कर्तव्य कर्म यज्ञार्थाने कर, म्हणजे त्यायोगे तुला सर्व काही आवश्यक ते आपोआप मिळेल. आपल्याला मिळावे म्हणून कर्म करू नको. तुला काय मिळते त्यावर तुझे कर्म अवलंबून ठेवू नको. तुला जे मिळेल तेच तुझ्या कर्माचे तुला प्राप्त होण्यास योग्य असे फळ आहे हे समजून घे. हा अल्पसंतुष्टपणा नाही हे लक्षात घ्यावे. ही समाधानी वृत्ती आहे. आजकाल समाधानी वृत्ती नष्ट होत चालली आहे. त्यामुळेच मनुष्याला कितीही मिळाले तरीही तो अजून पाहिजे हा ध्यास सोडत नाही. सतत नवनवीन मिळवण्यात गर्क राहतो आणि त्यामुळे आज जे हातात आहे त्याचा आस्वाद घ्यायला, आज जे समोर ताट वाढून आलेले जीवन आहे ते उपभोगायला त्याला वेळ मिळत नाही. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की तू आपले यज्ञार्थाने यज्ञकर्म कर, त्याचे फळ तुला आपोआप मिळेल. सतत दुसऱ्याच्या हिताचे कर्म करावे, समाजाला उपयुक्त असे कर्म करावे. अशा कर्मयोग्याला भगवंत श्री कधीही काहीही कमी पडू देत नाहीत. यात एक विशेष गोष्ट अशी आहे की अशा प्रकारे जे योगक्षेमापासून मिळते त्याच्या सेवनाने पूर्ण समाधानाने जीवन व्यतीत होते. जीवनाचा निर्लेप निर्भेळ आनंद मिळतो. कसलीही विवंचना कटकट राहत नाही. भरपूर धनसंपत्ती मिळवायची आणि सतत ताणतणावाखाली आयुष्य जगायचे यात जीवन जगण्याचा आनंद मिळत नाही. तैहि दत्तान अप्रदाय एभ्यः यः भुक्ते स्तेनः एव सः. यज्ञकर्म करून जे मिळते ते सर्वांना संतुष्ट करून नंतर आपल्याला मिळालेले असते. त्यामुळे इतरांना आनंदी पाहून आपण आपले जीवन आनंदात व्यतीत करतो. आनंदाने आनंद द्विगुणित शतक होत जातो. त्यामुळे जे आपण उपभोगतो त्याचे आपल्याला मोठे समाधान मिळते. त्याला इतरांचा तळतळाट नसतो. आपण कधीही कोणतीही गोष्ट एकट्याने करू शकत नाही. आपल्या प्रत्येक कृतीत इतरांचाही सहभाग असतो. आपण काम करत असताना कितीही कष्ट घेत असलो तरीही त्याला इतरांची मदत होत असते. मग ती मदत प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, आपल्या प्रत्येक कामात इतरांचा सहभाग असतोच असतो. तो किती असेल ते कामावर अवलंबून असते. परंतु एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की कोणीही कितीही ताकदवान, विद्वान, बलाढ्य वगैरे असला तरीही त्याला एकही काम स्वबळावर करता येत नाही. त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दुसऱ्याची मदत झालेली असते.
यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की जो मिळालेले दुसऱ्यांसाठी उपयोगात न आणता स्वतःसाठी वापरतो तो मनुष्य चोर आहे. चोराची एक विलक्षण व्याख्या भगवंत श्रींनी येथे केली आहे. ही व्याख्या समजून घेण्यासारखी आहे. सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की जो बळजबरीने दुसऱ्याचे हिसकावतो तो चोर असतो, परंतु हा दृश्य चोरीचा प्रकार झाला. अदृश्य चोर त्याहूनही भयावह असतात, कारण ते चोरी करत आहेत हेच कोणाच्या लक्षात येत नाही. एखादे काम 10 जणांनी मिळून केलेले असते, त्यापासून 10,000 रुपये मिळतात, परंतु हा मोबदला वाटताना 9 जणांना प्रत्येकी 100 रुपये दिले जातात आणि उरलेला एक जण 9,100 रुपये स्वतःसाठी ठेवतो. भगवंत श्री या आशाला चोर म्हणत आहेत. घरातील सुगरण अन्नपूर्णा छान स्वयंपाक करते. घरातील पाहुण्यांसह सर्वांना प्रथम पोटभर वाढते आणि मग शेवटी जे उरेल ते मोठ्या समाधानाने खाते. तिला ते खाताना समाधान मिळत असते, कारण ते उरलेले अन्न खाताना तिच्या डोळ्यासमोर ते अन्न चवीने समाधानाने खात असलेले घरच्यांचे, पाहुण्यांचे चेहरे येतात. त्यातच तिचे समाधान भरलेले असते. ही समाधानाची श्रीमंती मोठी विलक्षण असते. आपण कोणतीही गोष्ट कधीही निर्माण करत नाही. आपण जन्माला येताना आपल्याबरोबर काहीही घेऊन येत नाही. याचा अर्थ येथे जे काही आपल्याला मिळते ते दुसऱ्यांकडूनच मिळत असते. ते केवळ स्वतःसाठीच वापरणे म्हणजे ते अप्रत्यक्षपणे दुसऱ्यांकडून हिरावून घेण्यासारखेच आहे. यालाच भगवंत श्री येथे चोरी म्हणत आहेत. कोणीही मागणाऱ्याला काही देत नाही. न मागणाऱ्याला भरपूर मिळते. त्याला काही कमी पडत नाही. न मागे तयाची रमा होय दासी. देवी रमा स्वयंवराची माळ घेऊन मंडपात प्रवेश करती झाली. फार थोर, पराक्रमी, शूरवीर, बलाढ्य, धनवान राजे महाराजे स्वयंवरात रमादेवीला पत्नी करून घ्यायला उत्सुक होऊन आले होते. ते मोठ्या लालसेने तिच्याकडे पाहत होते, परंतु रमादेवीने यापैकी कोणाकडेही लक्ष दिले नाही. या सर्वांपासून दूर शेषशयनी शांतपणे पहुडलेल्या भगवंत श्रींकडे तिने लक्ष दिले. त्यांच्या गळ्यात वरमाला घालून ती भगवंत श्रींचे चरणी सेवा करू लागली. यज्ञशिष्टाशिनः संतः मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. यज्ञकर्म करून मग जे उरेल ते सेवन करणारा सज्जन पापापासून मुक्त होतो. स्वाभाविकच आहे. आपण सर्वजण मिळून काम करत असतो. त्यापासून जे मिळेल त्याचे यथायोग्य वाटप करून सर्वांना संतुष्ट करून जो उरलेले स्वतः उपभोगतो तो निश्चितच पापापासून मुक्त होतो, कारण कोणाच्या कष्टाचे तो खात नाही. ज्याचा त्याला योग्य वाटा देऊन मग जे उरेल ते तो उपभोगतो. येथे त्याच्याकडे स्वार्थबुद्धी नसते. तो दुसऱ्याची पिळवणूक करत नाही. भुज्यन्ते ते तु अधम पापहा ये पचन्ति आत्मकारणात. जो सर्व काही स्वतःच पचवायचा, हडप करायचा प्रयत्न करतो तो अधर्मी पापाचे भक्षण करत असतो. भगवंत श्री सांगत आहेत की जो दुसऱ्याला न देता स्वतः एकटाच उपभोग घेतो तो उपभोग घेत नसून अधर्माने पापच भक्षण करत असतो. एकट्याने उपभोग घेणे हा अधर्म आहे, कारण इतरांच्या वाट्याची त्यात चोरी आहे. चोरी पाप आहे. अशा पापभक्षणाने पाप त्याच्या नसनसेत भिनते. तो पापी पाप करत जन्मोजन्मी भरकटत राहतो. यास्तव आपल्याकडे फार छान पद्धती आहे. पांथस्थांची सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी पाणपोई घातलेल्या असतात. जाणाऱ्या येणाऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही फार मोठी पुण्याची गोष्ट समजली जाते. पाण्याला नाही म्हणायचे नाही असा आपल्याकडे दंडक आहे. अनेक ठिकाणी अन्नछत्रे चालवली जातात. जेवण शिजवून झाले की सर्वप्रथम एक पान वाढून ते दाराशी ठेवले जाते. मग आपण जेवायला बसायचे. जेवायच्या वेळी अतिथी आला तर त्याला उपाशी पाठवायचा नाही असा नियम आहे. दारावर गोसावी, माधुकरी, भिक्षेकरी आला तर त्याला जे जमेल ते देण्याची पद्धत आहे. अशाला विनमुख पाठवू नये. असे अनेक गृहस्थ धर्म पाळण्याची पद्धत आपल्यात आहे. हरिओम.